नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशनच्या प्रशिक्षणासाठी कृषीरत्न आंबा सम्राट श्री जनार्दन वाघेरे सर ह्यांच्या बागेला नुकतीच भेट दिली। एक अनुभव, आंबा हे आपल्या देशातील अत्यंत महत्त्वाचे फलपीक आहे। पारंपरिक पद्धतीने आंब्यांची लागवड केल्यास झाडांची वाढ मोठी होते आणि उत्पादन मिळायला अनेक वर्षे लागतात। मात्र आधुनिक शेतीत UHDP अतिघन लागवड पद्धत ही क्रांतिकारक संकल्पना पुढे आली आहे। या पद्धतीमुळे कमी जागेत जास्त झाडे, लवकर उत्पादन आणि अधिक नफा मिळवता येतो। असाच एका प्रगत UHDP आंबा बागेला भेट दिली हा एक अत्यंत शिकण्यासारखा अनुभव ठरला। UHDP म्हणजे काय? UHDP म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन म्हणजेच अतिघन लागवड। या पद्धतीमध्ये आंब्यांची झाडे पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप कमी अंतरावर लावली जातात। साधारणपणे 3x7, 3x10, 3x12, 3x14 असे अंतर ठेवून लागवड केली जाते। त्यामुळे एकरात साधारण 1214चे झाडे सहज बसतात। बागेचा पहिला अनुभव, बागेत प्रवेश करताच सर्वप्रथम लक्ष वेधून घेतलं ते झाडांची शिस्तबद्ध रचना। प्रत्येक झाड एकाच उंचीचे, एकाच आकाराचे दिसत होते। पारंपरिक मोठ्या आंब्यांच्या झाडाची तुलनेत ही झाडे लहान, दाट आणि व्यवस्थित छाटलेली होती। त्यामुळे सूर्यप्रकाश सर्व झाडांपर्यंत समान पोहोचत होता। छाटणी, प्रूनिंग हे महत्त्वाचं। UHDP बागेत छाटणी हे अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे। बागेतील शेतकऱ्यांनी सांगितलं, म्हणजेच सरांनी सांगितलं, वर्षातून 2-3 वेळा नियमित छाटणी केली जाते। यामुळे झाडांची उंची नियंत्रित राहते, नवीन फुटवे चांगले येतात, फलधारणा वाढते, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो। छाटणी ही UHDPचे आत्मा आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। ठिबक सिंचन आणि खत व्यवस्थापन, या बागेत पूर्णपणे ठिबक सिंचन ड्रिप इरिगेशन प्रणाली वापरली जात होती। पाण्याबरोबरच द्रवरूप खते, फर्टिगेशन दिली जात होती। त्यामुळे पाण्याची बचत होते, झाडांना आवश्यक तेवढेच खते मिळते, उत्पादनात वाढ होते। शेतकऱ्यांनी आणि सरांनी सेंद्रिय खताचा जसे की वर्मी कंपोस्टचा वापर करून मातीची सुपीकता टिकवून ठेवली होती। फुलोरा व उत्पादन, UHDP पद्धतीत आंब्यांची झाडे लागवडीनंतर 3 वर्षातच फले देऊ लागतात। बागेत अनेक झाडांवर फुलोरा दिसत होता, काहींवर लहान फले लागलेली होती। योग्य व्यवस्थापन केल्यास प्रति एकर उत्पादन पारंपरिक पद्धतीपेक्षा 2 ते 3 पट सहजच वाढू शकते। कीड व रोग व्यवस्थापन, बागेत एकात्मिक कीड व्यवस्थापन IPM पद्धतीचा अवलंब केला जात होता। फेरोमोन ट्रॅप्स, सेंद्रिय कीटकनाशके आणि योग्य निरीक्षण यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी केला गेला होता। आर्थिक फायदे बघता UHDP पद्धतीमुळे लवकर उत्पन्न सुरू होते, उत्पादन जास्त मिळते, व्यवस्थापन सोपे होते, बाजारात दर्जेदार फळे मिळाल्यामुळे चांगला दर मिळतो। सरांनी सांगितलं की योग्य नियोजन केल्यास ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते। काही आव्हाने देखील आहेत, तथापि UHDP पद्धतीत काही आव्हाने देखील आहेत। नियमित छाटणी आवश्यक, तांत्रिक ज्ञान लागते, सुरुवातीचा खर्च थोडा जास्त आहे, योग्य मार्गदर्शन सुद्धा आवश्यक आहे। एकूणच निष्कर्ष काढता UHDP आंबा बागेला दिलेली भेट ही अत्यंत ज्ञानवर्धक ठरली। आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि मेहनत यांच्या मदतीने आंबा शेती अधिक फायदेशीर करता येते हे स्पष्ट झाले। भविष्यात वाढत्या लोकसंख्येला आणि कमी होत चाललेले शेती क्षेत्राला लक्षात घेता UHDP ही पद्धत एक उत्तम पर्याय आहे। एकूणच कमी जागा, जास्त उत्पादन या तत्वावर आधारित UHDP पद्धत आंबा शेतीत नवी दिशा देत आहे। योग्य प्रशिक्षण आणि सातत्य ठेवल्यास शेतकरी या पद्धतीत नक्कीच चांगला नफा मिळवू शकतो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच सपोर्ट करा। धन्यवाद।